ह्या व्हिडिओमध्ये आपण नवीन फोल्डर बनवायला शिकणार आहोत। आता समजा आपल्याला डेस्कटॉपवर नवीन फोल्डर बनवायचा आहे, तर आपल्याला मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक मारायची आहे। राईट क्लिक मारल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन शो होतो न्यू मध्ये गेल्यानंतर पहिलाच ऑप्शन दिसतो फोल्डर। फोल्डरला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसतं की या ठिकाणी एक नवीन फोल्डर तयार झालेला आहे। ह्या फोल्डरला जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर हे नाव न खोडता डायरेक्ट आपल्याला तो फोल्डर ज्या नावाने सेव्ह करायचा आहे ते नाव देऊन बाजूला क्लिक करायचं आहे। आपल्याला दिसतं की हा फोल्डर कल्पेश या नावाने बनलेला आहे। आता आपण आणखी एक फोल्डर बनवण्याचा प्रयत्न करू। मी पुन्हा डेस्कटॉपवर राईट क्लिक करतो, त्यानंतर न्यू आणि फोल्डर इथे गेल्यानंतर मी पुन्हा एकदा कल्पेश नाव दिलेलं आहे। आता मी पुन्हा बाजूला क्लिक करतो, पण आपल्याला इथे एक मेसेज येतो की कल्पेश या नावाचा फोल्डर ऑलरेडी बनलेला आहे, तर तो तुम्हाला रिप्लेस करायचा आहे का। ह्याचाच अर्थ आपण आधी ज्या नावाने फोल्डर सेव्ह केलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा तेच नाव न देता आपण दुसऱ्या नावाने फोल्डर बनवायचा आहे। आता इथे आपण दुसरं नाव दिलं आणि आपण बाजूला जर क्लिक केलं तर आपल्याला दिसतं की या ठिकाणी सूरज ह्या नावाने दुसरा फोल्डर बनलेला आहे। आपण पुन्हा एकदा डेस्कटॉपवर राईट क्लिक करू, पुन्हा आपण न्यूला क्लिक केलेला आहे आणि पुन्हा आपण फोल्डरला क्लिक केलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी दिसतं की कॉम्प्युटरकडून बाय डिफॉल्ट त्या फोल्डरला न्यू फोल्डर असं नाव दिलं जातं। आपण जर बाजूला क्लिक केलं तर आपल्या लक्षात येतं की हा फोल्डर न्यू फोल्डर या नावाने बनलेला आहे। पुन्हा एकदा आपण राईट क्लिक मारली, न्यू मध्ये गेलो, पुन्हा आपण जर फोल्डरला क्लिक केले तर दुसऱ्या फोल्डरला बाय डिफॉल्ट नाव न्यू फोल्डर 2 येतं। पुन्हा आपण राईट क्लिक मारले आणि पुन्हा एक दुसरा फोल्डर घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बाय डिफॉल्ट न्यू फोल्डर 3 हे नाव आलेलं दिसतं।